देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। भाई ने की छोटे भाई की हत्या। प्रेमिका की छेड़छाड़ का बदला लेने के लिए बड़े भाई ने छोटे भाई की हत्या कर दी और शव को घर के पीछे गड्ढे में गाड़ दिया। यह सनसनीखेज मामला मंगलवार को चंद्रपुर के दुर्गापुर इलाके में सामने आया है। अनिकेत विपुल रामटेके और अंकित दोनों सगे भाई थे। अंकित एक लड़की से प्यार करता था। घटना के 6 दिन पहले अनिकेत ने अंकित की प्रेमिका से छेड़खानी की थी, जिसके कारण अंकित अनिकेत पर गुस्सा था और तेज में आकर अंकित ने अनिकेत को जान से मारने की योजना बना ली। योजना के तहत अंकित ने अनिकेत को अपने एक रिश्तेदार के घर बुलाया, जहां दारू पिलाकर रस्सी से गले में फंदा डालकर उसकी जान ले ली और शव को घर के पीछे ही गड्ढे में गाड़ दिया। आरोपी भाई ने टीवी पर क्राइम सीरियल को देखकर ही इस घटना को अंजाम देने की बात पुलिस के सामने कबूल की है। काल संध्याकाळी आपल्याला 9:30च्या सुमारास दुर्गापूर येथे एक बॉडी असल्याचा संशय आला। तिचा एक हात बाहेर आलेला होता। जमिनीमध्ये अर्धवट स्थितीमध्ये बॉडी पुरलेली होती। माहिती मिळाल्यानुसार पीआय खोब्रागडे दुर्गापूर आणि त्यांचे साथीदार पीएसआय सोनोने एपीआय बावनकर आणि संपूर्ण टीम ही स्पॉटवर पोहोचली। त्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती आढळून आली की एक हात दिसत आहे जो व्यक्तीचा असून काल संध्याकाळ असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त उत्खनन करता आलं नाही, परंतु त्याची इतर माहिती घेतली असता त्याच एरियातील अनिकेत रामटेके आणि अंकित रामटेके हे दोघेही भाऊ फरार असल्याचे आढळून आले। त्यानुसार दोघांची शोध मोहीम राबवली असता त्यापैकी अंकित रामटेके आपल्याला रात्री मिळून आला आणि त्यानंतर त्याला विचारणा केली, त्याचं इंट्रोगेशन केलं असता त्याच्यामध्ये पुढे असं आढळून आलं की अंकित रामटेके याने त्याचा भाऊ अनिकेत रामटेके याचा खून करून तिथं त्याच्यामध्ये गाडून टाकलेलं होतं। त्यामध्ये आपण आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि सदर याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि पीआय खोब्रागडे याचा तपास करत आहे। सर, त्या मर्डर करण्याचं कारण काय होतं? याच्यामध्ये आरोपीचा एका मुलीसोबत प्रेम संबंध होते आणि त्या मुलीला आरोपीच्या भावाने म्हणजेच मयताने छेडल्याच्या कारणावरून हा त्याने खून केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे। चंद्रपुर में फिर से लॉकडाउन। चंद्रपुर शहर में बढ़ते कोरोना संक्रमण को देखते हुए 17 से 20 जुलाई तक फिर से लॉकडाउन घोषित किया गया है। इस दरमियान जीवन आवश्यक सामानों के साथ ही सभी दुकानें भी बंद रहेगी। इसकी जानकारी जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार ने दी है। विषारी बीज खाने से एक की मौत। धुले जिले के अजनाड़े में केमिकल कोटेड मूंगफली दाना की बीज खाने से 5 बच्चों को विष बाधा हुई है। इस हादसे में शमशेर शेर सिंह पवार नाम के 5 साल के बच्चे की मौत हो गई। वहीं उसके 2 सगे भाई और 2 चचेरे भाइयों को अस्पताल में भर्ती कराया गया है। इन बच्चों के दादा ने ही यह बीज घर पर लाकर रखे थे, मगर बच्चे इसे खाने वाली मूंगफली समझकर खा गए। इस घटना से पवार परिवार काफी सदमे में है। साईबाई शांता पवार मग त्याने दारू पितो माणूस, मग तो लई फानासा एवढे हातपाय आहे त्याचे। मग ते कुठे बी जातं, काही घुसळून आणतो, काही बी बऱ्या सराला जे नाही ते आणून भाजी सांग पाला सांग काही पडलं नाही आणत होता। पण कुरकुरे मुरमुरे दुकानावर थोडी एवढा पुढा आणून खायला नातं पद्धत तीच त्याचा। मग ते घेऊन येतो, या दादाचं माहिती आहे। मग ते काय करत गेले तर शेंगदाणे पडेल असं गासरमध्ये काय घुसळून टाकायचे। मी सांगता लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनमध्ये काय आणायचे नाही, लेकराला काय खाऊ द्यायचे, भाकर आणायचे आम्ही गायला खाऊन द्यायचे। पण आम्ही शेतात निघून गेलो। आता शेताचे दिवस आहे, घराचे गावातच राहायचे, कुठे जायचे नाही यायचे नाही। आम्ही झोपडं शेतावर बांधलेलं आहे झापं, आणि शेत जिथे वावर आहे तिथे झोपडं आहे। मग आम्ही गेलो वावरात निघायला, मग लेकरं बाहेर शेंगदाणे पडेल ते त्यांनी आज लाणी आणले, त्यांनी उचलून ते लेकरांनी खाऊन टाकले। आता त्याच्यात काय आमची दोष? आता लॉकडाऊनमुळे आम्ही वावरात बाहेर काय झालं यांना? मग तिला त्या बालट्या मग ते पुसड्या करायला लागले, उलट्या करायला लागले। मग तिथे त्या उलट्या बी करते, संडास बी करायला लागले। जसं तसं करू गोळू म्हणून गाडीमध्ये टाकून पुसून चौगावला आले, तिथे एक सुई लावून दिली। घ्या म्हणे डॉक्टर, ते सगळं डॉक्टरने म्हणलं घ्या म्हणे। जाऊ कुठे लावलं, कुठे कोणाला लावलं, कुठे लावलं नाही। अब आप
हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।